ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय सर्वांना कळलाच आहे की श्रीकृष्ण एक दर्शन. श्रीकृष्ण एक दर्शन हा विषय एका व्हिडिओचा नसला तरी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण त्यांचं गुणलीला वर्णन करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात. आता श्रावण महिना जसा चालू होतो तसं विविध सणवारांचा आपल्याला त्याचा ध्यास लागतो किंवा त्याची आपण वाट बघत असतो. आणि अशाच मध्ये कृष्ण जन्माष्टमीची आपण आई भक्त अतिशय आतुरतेने वाट बघतो. कारण परमपूज्य आईंनी डिझाईन केलेला श्रीकृष्ण जन्म हा उत्सव इतका अवर्णनीय आणि अवीट असा काही आहे, तर तो म्हणण्यासाठी, ते भजन म्हणण्यासाठी आपण कृष्ण जन्माची सगळेजण आतुरतेने वाट बघतो. तसंच भगवंताची ओळख आपल्याला परमपूज्य आईंनी, कारण त्यांचा तो सखा जीवलग असल्याने त्याची ओळख आपल्याला परमपूज्य आईंनी श्रीकृष्ण प्रताप ह्या सेपरेट पुस्तकामधनं आणि त्या पुस्तकामधल्या गवळणीमधनं करून दिलीच आहे. पण अनेक वर्ष श्रीकृष्ण प्रतापची पारायणं आम्ही जरी केलेली आहेत, कारण प्रत्येक सप्ताहात श्रीकृष्ण रात्रीचा कार्यक्रम श्रीकृष्ण प्रताप हाच आम्ही तरी अटेंड केलेला आहे. पण असं असून सुद्धा आजतागायत काही गोष्टी श्रीकृष्णांविषयी जर कोणी विचारल्या तर त्या पटकन सांगता येतीलच अशी शाश्वती नाही. आणि त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ, आजचं लेक्चर करण्याचं मनात आलं. आता भगवंतांनी घेतलेला हा 8वा अवतार आहे बरं. आणि ह्या अवतारात भगवंतांनी शास्त्र, परंपरा आणि ज्ञान ह्याचा सुरेख संगम केलेला आहे. आणि ह्यामुळेच या अवताराला पूर्णावतार असं आपण म्हणतो. आता अवतार ह्या शब्दाचा अर्थ बघूया आपण. अव अधिक तृ म्हणजे त्यांचं स्थान, जे काही सर्वोच्च स्थान आहे ते सोडून थोड्या काळासाठी त्यांनी थोडं खाली यायचंय. मग भगवंतांनी त्याचं स्थान सोडून खाली कशासाठी यायचंय, तर आपल्या अज्ञजनांना किंवा जडमूढ जनांचा उद्धार, म्हणजे त्यांना थोडंसं वर आणण्यासाठी भगवंतांनी त्यांचं स्थान सोडून खाली येणं ह्याला अवतार घेणं असं म्हणतात. जनरली आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपण एखाद्या विशिष्ट पोझिशनला गेलेलो असताना आपल्याला दुसरं कोणतंही कमी प्रतीचं काम करताना खूप लाज वाटते. म्हणजे आपलं स्थान सोडून खाली येण्यासाठी आपण सहसा तयार नसतो. पण भगवंत वारंवार जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांचं स्थान सोडून खाली येण्यासाठी तयार असतात. त्यात त्यांचा कोणताही फायदा नसून फक्त लोकोद्धार हा एक त्याच्यात प्युअर हेतू असतो. आपल्याला थोड्याशा फायद्यासाठी आपण काही काळ आपलं स्थान सोडून खाली येऊ शकतो, पण लोकोद्धारासारखं फुकट असं निष्काम कार्य करण्यासाठी आपण आपलं स्थान सोडून खाली येऊ शकत नाही. आणि म्हणूनच अवतार हा शब्द फक्त भगवंताच्या साठीच वापरला जातो. आता अवतार घेऊन नक्की काय करतात, तर अवतार घेऊन जनसामान्यांसाठी जगून त्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम या अवतारात केलं जातं. आदर्श का बरं निर्माण करायचा आहे, तर आत्ताच्या तरुण पिढीला बघा अतिशय भरकटलेली आहे द्विधा मनस्थिती, की मी चालले ती करेक्ट पाथमध्ये किंवा करेक्ट ट्रॅकवर आहे की नाही, योग्य दिशेत मी आहे की नाही, याचं भान त्यांना नसल्यामुळे ते भरकटले गेलेले आहेत. आणि भगवंत काय करतात अवतार घेतात तेव्हा, की योग्य ट्रॅक कोणता आहे, प्रॉपर ट्रॅक कोणता आहे, ज्यावर चालून
आपलं नुकसान न होता आपलं कल्याणच, म्हणजे काय की कल्याणकारी मार्ग कोणता आहे त्याचा आदर्श अवतारामध्ये समोर ठेवण्याचं काम करतात. भगवंत गीतेत म्हणतायत की जो कोणी मला अनन्य भक्तीने शरण येईल त्या प्रत्येक माझ्या भक्ताचा मी योगक्षेम नक्कीच चालवी. मग अवतार कधी होतो? भागवताप्रमाणे सुप्रतिष्ठापना करायची असेल तर दुष्टांचं हनन करताना किंवा सज्जनांकरवी धर्माची गुढी उभारण्यासाठी म्हणून अवतार घेतला जातो. आता ह्या कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की कृष्णांनी त्यांच्या वाट्याला आलेली सगळी कर्म पूर्ण करून त्या कर्मामागून येणारे परिणाम म्हणजे ते भोग निमूटपणे भोगण्याचं सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला देवाला क्वेश्चन करतो, अविश्वास दाखवतो की मी हे सगळं चांगलंच वागून माझ्या बाबतीतच असं का घडलं. तर अतिशय कर्तव्यदक्ष राहून आपली कर्म पूर्ण केल्यावर ती कर्म करून त्या पाठीमागून येणारे भोग पण तो निमूटपणे भोगून बसलेला आहे. म्हणून आजच्या दिवशी म्हणजे कृष्णाष्टमीच्या कृष्ण जन्माच्या दिवशी भगवंताच्या अशा अवताराचं स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. योग्य मार्गावर आपण चालत असलो की भगवंतांना आपल्या मदतीसाठी यावंच लागतं बरं का. अवतार घ्यावाच लागतो. भक्तासाठी जन्म घ्यावाच लागतो. भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी. आता फक्त भक्त मात्र त्याच्यासारखाच असला पाहिजे ही प्रमुख अट आहे. नाहीतर आपण वाईट कर्म करत राहायची आणि परमपूज्याई आपल्या पाठीशी आहेत असं म्हणणं हे काही बरोबर नाही बरं का. लक्षात काय ठेवायचंय की आपण कायम सत्कर्मानीच वागल्यावर मग भगवंत येणार आहे, अन्यथा तो येणार नाही. आता भगवंताची भरपूर नावं आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या श्रीकृष्ण प्रतापच्या प्रत्येक गवळणीमध्ये, श्रीकृष्ण जन्माच्या प्रत्येक अभंगामध्ये शेकडो नावं आपल्याला सापडतील जी भगवंतांना दिलेली आहे. त्यातली आज व्हिडिओच्या निमित्ताने 2च नावं बघण्याचा, 2च नावं जरी बघतोय तरी त्याच्यात सखोल अर्थ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण 2च नावं बघण्याचा प्रयत्न करूया. एक म्हणजे त्याला श्रीरंग असं नाव आहे बघा. कृष्ण जन्माच्याच भजनामध्ये आहे, श्रीरंग माझा वेडाग त्याला न शोभे दूजा जोडा तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळीच्या नारी असं परमपूज्य आईंनी वर्णन केलंय. आता तो श्रीरंग जो आहे त्याच्या नावाचा अर्थ बघूया आपण. श्रीरंग म्हणजे श्री ज्याच्या रंगात रंगली आहे असा तो कृष्ण, असा तो श्रीरंग. आता श्री म्हणजे काय इथे, तर श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ज्याच्या अधीन आहे, ज्याच्या अंकित आहे, ज्याच्या रंगात पूर्णपणे रंगून गेलेली आहे असा तो श्रीरंग. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय बोध घेता येईल बरं, की श्रीरंगाला किंवा श्रीकृष्णाला सोडून जर लक्ष्मी राहू शकत नसेल तर श्रीकृष्णांची कास धरल्यावर लक्ष्मी आपल्यापासून दूर जाऊ शकणार नाही. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही ह्याची खात्री आपण प्रत्येक कृष्ण भक्तांनी ठेवणं गरजेचं आहे. तो विश्वास असला पाहिजे की श्रीकृष्णांना एकदा घट्ट पकडलं, त्यांना आपला जिवलग सखा मानलं की लक्ष्मी सुद्धा त्या भक्ताला सोडून जाणार नाही. हा एक बोध ह्या श्रीरंग या नावावरनं आपण घ्यायला काही हरकत नाही.
आणि आता आपल्यासारखे सामान्य माणसांमधले श्रीरंग जे असतात त्याचा अर्थ बघूया. ते म्हणजे श्रीच्या रंगात रंगून गेलेले, म्हणजे पैशांच्या मागे लागलेले. पण श्री ज्यांच्या रंगात रंगलीये ते श्रीकृष्ण, त्यांना सोडून आपण श्रीच्या रंगात म्हणजे पैशाच्या मागे लागलो तर ती किती काळ आपल्या बरोबर राहील ह्याचा भरवसा मात्र देता येणार नाही. म्हणून ज्यांच्या रंगात ती श्री रंगली आहे त्यांच्या रंगात मिसळून जाण्यातच आपल्या आयुष्याचं कल्याण आहे, हा बोध आपण ह्या नावावरनं घेऊ शकतो. आता दुसरं नाव मला सांगावंसं वाटतंय, ते आहे मुरलीवाला, आपण त्याला म्हणतो. आता मुरलीवाला का बरं म्हणतो? भगवंतांचं कोणताही फोटो घ्या, एखादं पोस्टर, एखादं इमेज, त्यामध्ये त्यांच्या हातात बासरी नाही असं फार अभावाने दिसून येतं. मग ती बासरी सतत त्यांच्या हातामध्ये असण्याचं नक्की कारण काय आहे ते आपण बघूया. आता त्या बासरीला जसे श्रीकृष्ण सोडत नाहीये तसं सध्याच्या काळात आपण मोबाईलला सोडत नाहीये. श्रीकृष्णांच्या गळ्यातला ताईत जशी बासरी झालेली आहे तसा आपल्या सर्वांच्या गळ्यातला ताईत हा मोबाईल झालेला आहे. मग त्या श्रीकृष्ण जन्माच्या भजनाच्या सुरुवातीला सुद्धा माईकवर बसलेली भगिनी ह्या त्या मोबाईलमध्येच तिचं लक्ष बरचसं असतं. असो, त्या मोबाईलच्या पायात नवरा बायको मुलांना आणि बायको नवऱ्याला विसरून जायला सुद्धा तयार आहे, अशा त्या प्राणप्रिय मोबाईलमध्ये आपण अडकलेलो. आता आपला मुद्दा काय आहे की त्या मुरलीला ते सोडू इच्छित नाहीयेत. त्यांना ती प्राणाच्या पलीकडे प्रिय का आहे त्याचं कारण, आणि म्हणून मुरलीवाला त्यांना म्हणतात, हे आज आपण बघूया. आता ती मुरली इतक्या त्यांच्या जवळ का बरं आहे त्याची 3 कारणं आपल्याला बघता येतील. एक कारण म्हणजे भगवंत बोलल्याशिवाय ती बोलत नाहीये, इतकी ती त्यांच्या अंकित आहे बरं, इतकी ती त्यांच्या ताब्यात आहे. दुसरं कारण म्हणजे ती जेव्हा बोलते ना तेव्हा ती मधुरच भाषण करते, ती कधीही कटू बोलत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे ती मोकळी आहे, ती रिकामी आहे, तिला भोकं आहेत, त्याच्यात घाण साचत नाही, त्याच्यात गाठी अडकून राहत नाहीत, म्हणजे ती मोकळी आहे. आणि अशी ह्या 3 वैशिष्ट्यांनी युक्त अशी मुरली भगवंतांना प्राणप्रिय आहे. आता एकादशी मधलं भजन आहे बघा. जोगी दुखिया जंगम दुखिया तपसी को दुख दुना, आशा मनशा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुना, बाबा सुखिया कोई नहीं. आता या मुरलीच्या अनुषंगानेच मला सांगावंसं वाटतंय की कोई महल नाही सुना ह्याचा अर्थ आपलं कोणाचंही मनमंदिर हे रिकामं नाही. महल सुना म्हणजे रिकामा नाहीये. त्या मुरलीसारखं रिकामं व्हायचंय आपल्याला, म्हणजे आपल्या अंतरंगामधली घाण जी आहे, जे दुर्गुण आहेत ते आपले निघाले पाहिजेत. आणि ह्यामध्ये 2 बोध घेता येतील. तो महल सुना म्हणजे रिकामा मोकळा झाल्यावर, ती घाण बाहेर पडल्यावरच, सुखिया कोई नाही जे म्हणतायत तर ती घाण बाहेर पडल्यावरच आपण दुःखमुक्त होणार आहोत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या आतमध्ये आपण आतल्या गाठीची अतिशय घाण भरलेली आहे मनात. जेव्हा तोंड उघडतो बोलायला तेव्हा कटू शब्द आपल्या तोंडातून येतात, आणि जेव्हा स्वार्थ असतो तेव्हाच फक्त आपण गोड बोलतो. तर आपल्याला मुरलीमधनं काय घ्यायचंय की आपण सतत श्रीकृष्णांच्या अंकित ताब्यात राहायचं आहे. आणि ताब्यात राहताना मधुर भाषण करायचंय. आतमधनं आणि आत बाहेर आपण जी घाण आहे ते शुद्ध आणि पवित्र व्हायचंय. आणि त्या मुरलीप्रमाणे गोड झालो तरच भगवंतांनी जशी मुरली आपलीशी केलेली आहे
तसं त्या मुरलीप्रमाणे जर आपण गोड आणि आत बाहेर शुद्ध आणि मोकळं झालो तर, आणि त्यांच्या ताब्यात म्हणजे निरंतर त्यांचं स्मरण ठेवलं तर, मुरलीला जसं त्यांनी आपलंसं केलंय, ती जशी त्यांच्या पाशी सतत आहे तसंच आपल्यालाही ते स्थान मिळेल आणि आपण त्यांच्या आवडीचे होऊ किंवा श्रीकृष्णांचं आपल्यावर प्रेम जडेल त्या मुरलीतकंच. हे आपण 2 बोध, कोई महल नाही सुना, म्हणजे अंतरंग स्वच्छ करायचंय, गोड व्हायचंय आणि त्यांचं सतत स्मरण ठेवलं तर त्या मुरली इतकंच ते आपल्याला जवळ करतील. तुझ्या मुरलीचा तो सूर घालवी अहंतेचा धूर, अंगी येई प्रेम पूर, दुःख नाही दाही नाही, मुरली नको वाजवू, आणि मगच आपण दुःखमुक्त होऊ शकतो. आता आपण बघणार आहोत की कृष्ण या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे. श्रीकृष्ण प्रतापचे इतकी पारायण, इतके वर्ष वाचून कृष्ण ह्या शब्दाचं आपण चिंतन मनन केलेलं फार अभावाने आढळेल. मी तरी इतके वर्ष कधीही केलेलं नव्हतं. सध्याच मी काही दिवसांपासून हे चिंतन करत आहे. आता कृष्ण, कृष्ण मधला कृषी हा भूधातूपासून, हा शब्द भूधातूपासून तयार होतो आणि भू म्हणजे सत्ता, बरं का. आणि न, कृष्ण मधला न म्हणजे निवृत्ती, म्हणजे आनंदवाचक येतो. म्हणजे काय की वृत्ती म्हणून न राहणं म्हणजे निवृत्ती. आता आपल्या रिटायरमेंटचा शेवटचा दिवस आणि सेंड ऑफ चालू आहे ऑफिसमध्ये. आपल्या अंतरंगात काय असतं, आपण रिलॅक्स म्हणजे अतिशय खुश का असतो की आता उद्यापासून या ऑफिसमध्ये यायचं आपल्यावर कोणतंही बंधन नाही. आपण सगळ्या बंधनातनं निवृत्त झालेलो आहोत आणि त्या सगळ्या वृत्तींमधनं निवृत्त होणं म्हणजे आनंद, आनंद मिळणं, म्हणजे आनंदाचा धनी होणं, म्हणजे निवृत्ती म्हणजे आनंद. आता आपण सत्ता बघितलं, भू म्हणजे, आणि अशी सत्ता आणि आनंद ह्याचं एकत्रीकरण म्हणजे कृष्ण. मग ही सत्ता कसली बरं? राजकारण्यांची सत्ता का? तर नव्हे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे अशी सत्ता. आणि अशी सत्ता फक्त श्रीकृष्णांकडेच आहे. त्यांच्यासारखी सत्ता कोणाकडेच नाही आणि त्यांच्यासारखा आनंद सुद्धा दुसरा कुठेही नाही. आणि म्हणून गोपाळांना किंवा गोपींना त्यांच्याकडे गेल्यावर अप्रतिम, अतिशय असा आनंदाची अनुभूती यायची. त्यांना जणू काही वेडच लागत होतं, असं आपण गोकुळातलं वर्णन श्रीकृष्ण प्रतापमध्ये ऐकलंय. मग असा आनंद देणारा स्वतः किती आनंदमय असेल त्याची कल्पनाच फक्त आपण करू शकतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, वर्णन करू मी काही काही, किसन तो माझा बाई बाई. हा पहिला अर्थ झाला. सत्ता आणि आनंद यांचं एकत्रीकरण म्हणजे कृष्ण. दुसरा अर्थ आपण असा बघू शकतो, मनाला आकर्षित करणारा म्हणून तो कृष्ण, आणि मनाला आकर्षित करायचं सामर्थ्य फक्त त्या एकट्याकडेच आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींसारख्यांना सुद्धा तो आकर्षित करतो. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, असं माऊली म्हणतात. तिसरा अर्थ, अर्जुनाला भगवंतांनी 2 अर्थ सांगितले. तिसरा अर्थ आजच्या मुद्द्यामधला की पृथ्वीचे कर्षण करणारा तो कृष्ण. चौथा अर्थ, वर्णांनी
काळा तो कृष्ण. आणि 5वा गर्ग संहितेमधला अर्थ, आता कृष्ण ह्या शब्दात क, रू, श, न, अ आणि 2 विसर्ग म्हणजे कृष्ण हा असे शब्द येतात, अशी अक्षरं येतात. आता त्या प्रत्येक अक्षराचं आपण प्रत्येक अक्षराचं काय महत्व आहे किंवा त्याचा अर्थ काय येते बघूया. आता पहिला शब्द आहे क म्हणजे कमलाकांत विष्णू. दुसरा शब्द आहे रू म्हणजे रामचंद्र. तिसरा शब्द आहे श म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा भगवंत. त्याच्यानंतरचा शब्द आहे न म्हणजे नारसिंह. अ म्हणजे अग्निदेवता आणि 2 विसर्ग म्हणजे नारायण ऋषी. अशा 6 देवता ज्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत तो कृष्ण. असे आपण 5 कृष्ण ह्या शब्दाचे अर्थ बघण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे की त्या द्रौपदीसाठी वस्त्र पुरवायला जो तात्काळ धावून गेला तो सध्या कलियुगात येणार नाही हो. तो कृष्ण आता काही राहिला नाही. तर तोच कृष्ण आत्ता सुद्धा राहिलेला आहे, फक्त सन्मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठीच. हे आपण मनात ह्याची कुणगाट बांधायची. आता महाभारतातलं पांडवांचीच एक उदाहरण आपण गोडसं बघूयात की कृष्ण त्यांचा सखा कसा काय धावत गेला. महाभारताचं युद्ध होत असताना त्याच्या आधी शत्रुपक्षाकडनं म्हणजे द्रोणाचार्यांकडनंच असा नियम काढला गेला की लढणारे दोन्हीही पक्ष किंवा समान शक्तीच्या योद्ध्यांमध्येच युद्ध होऊ शकतं, असा युद्धाचा नियम. म्हणजे पायदळाच्या माणसाने हत्तीवर बसलेल्या माणसाशी लढायचं नाही. 2 समान शक्तीच्या लोकांनीच एकमेकात युद्ध करायचं, असा नियम शत्रुपक्षाकडनं जरी आला तरी कपटी अशा दुर्योधनाच्या मनात अशी एक आयडिया आली काय की त्याच्या आईला म्हणजे गांधारी मातेला भगवान शंकरांच्या वरदानाने असा वर मिळाला होता, कृपेने असा वर मिळाला होता की तिने गांधारी मातेनी जे काही डोळ्यावर पट्टी बांधली आहे तिथं ती पट्टी काढल्यावर जे काही तेज समाविष्ट होईल तर त्या तेजाने कोणाचंही शरीर वज्रदेही म्हणजे वज्राचं होऊ शकतं, असा वर मिळालेला होता. त्या वराचा इथे फायदा घेण्याचा दुर्योधनाचा विचार होता. त्याप्रमाणे त्यांचा प्लॅन ठरला. गांधारी मातेने सांगितलं की उद्या सकाळी स्नान करून विवस्त्र होऊन तू माझ्या समोर ये, म्हणजे मला जो काही भगवान शंकरांकडनं आशीर्वाद मिळालेला आहे त्याच्या योग्य मी तुला वज्रदेही करू शकते आणि जेणेकरून तुझा युद्धात विजय होईल, असा प्लॅन ठरला. त्याप्रमाणे स्नान करून गांधारी मातेच्या महालात दुर्योधन जात असताना श्रीकृष्णांना हे काही बघवलं नाही, कारण हे कप्तानी चाललं होतं. लपून छपून वज्रदेही होणारा दुर्योधन आणि वज्रदेही नसलेला भीम ह्या समान शक्तीचे नसल्यामुळे त्यांच्यात युद्ध होणं हा पांडवांवर अन्याय आहे. म्हणून श्रीकृष्ण येथे धावत आले आणि त्यांची कामगिरी काय केली त्यांनी ते बघूया. महालात जाताना, मातेच्या महालात जाताना श्रीकृष्ण सामोरे आले. श्रीकृष्णांना पाहताच दुर्योधन अतिशय चपापला, कारण हे लपून छपून करायचं कार्य आणि समोर भगवंत प्रगट झाले. भगवंतानी विचारलं की दुर्योधना तू अशा अवस्थेत कुठे चाललेला आहेस? दुर्योधनाने सांगितलं की आज मला मातेने विवस्त्र होऊन येण्यास सांगितलेलं आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की अरे, तिने जरी सांगितलेलं असलं तरी सभ्यतेचे काही संकेत हे पाळावेच लागतात. एकतर गांधारी माता तुला अनेक वर्षांनी बघणार आहे. आता तुला नातवंड झालेल्या वयात तू असताना त्यांच्यासमोर विवस्त्र जर गेलास तर त्यांना अतिशय संकोच होईल. विवस्त्र यायचीच जर अट असेल तर कोणताही कापडाचा वापर न करता फुलांची, आपण ज्याला शॉर्ट म्हणतो
किंवा 3/4 सध्याच्या तशी एक पॅन्ट करून तू हाफ पॅन्ट करून ती घालून जावं असं मला वाटतं, असं श्रीकृष्णांनी दुर्योधनाच्या डोक्यात किडा सोडला. आता अशा महाधूर्त आणि कपटी अशा दुर्योधनाला त्यावेळेला ते मानावं असं वाटणं, ह्याचा अर्थच तीच त्यालाच कृपा असं म्हणतात पांडवांवरची. आपल्याला असं वाटतं की आपल्यावर कृपाच नाहीये. तसं नसून कायम चतुर्भुज होऊन समोर येऊन उभे राहत नाहीत ते. त्या कपटी दुष्ट माणसाच्या मनाचा पालट किंवा आपल्या घरात आपल्याला त्रास देणाऱ्या सासूचा, सुनेचा, नवऱ्याचा, सासऱ्यांच्या मनाचा पालट करणं म्हणजेच ईश्वराची, संतांची, सद्गुरूंची कृपा. पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आणि तो पालट झाला आणि त्याप्रमाणे तो फुलांचं आवरण घालून मातेसमोर दुर्योधन जाऊन उभा राहिला. मातेने डोळ्यावरची पट्टी काढली आणि ठरल्याप्रमाणे त्याला न्याहाळून पाहिलं, जेणेकरून तो वज्रदेही होईल. पण ती पट्टी काढल्यावर जेव्हा फुलांची पॅन्ट घातलेली किंवा 3/4 घातलेली मातेनी बघितली, तेव्हा दुर्योधनाला तिने एकच प्रश्न विचारला की महालात येताना तुला श्रीकृष्ण भेटले होते का? त्यावर दुर्योधनाने भेटले होते असं सांगितल्यावर गांधारी माता म्हणतायत, दुर्योधना तू चांगलाच फसलास. तुझ्या मांड्या त्यांनी निकामी ठेवल्या. का तर भर सभेत मांडी उघडी करून तू द्रौपदीला म्हणला होतास की माझ्या मांडीवर बैस, आणि त्यांची बहीण असलेल्या द्रौपदीने तुला सांगितलं होतं की मी तुझ्या मांडीवर बसणार नसून भीमाची गदाच एक दिवस तुझ्या मांडीवर बसेल. आणि आपल्या बहिणीचं मनोरथ पूर्ण करणारा असा तिचा भाऊ, आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा असा त्यांचा सखा, त्याने बरोबर तुझ्या मांड्या निकामी ठेवल्या फुटून मरण्यासाठी. आणि ही भगवंताची कृपा कधी होईल? जेव्हा आपण सन्मार्गावरच चालत राहून त्याचं सतत स्मरण करत त्याने ठेवलाय त्या परिस्थितीत आनंद मानत जर आपण जीवनाचं आक्रमण केलं, मार्गक्रमण केलं, तर भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी. आणि द्रौपदीला वस्त्र पुरवायला आलेला श्रीकृष्ण आपल्याला सुद्धा धावत येईल, यात कोणतीही शंका बाळगू नका. आणि जास्तीत जास्त त्याला आपला मानून त्याचं करण्याचा त्याने सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आता एकनाथ महाराजांचा पाळणा आहे कृष्ण जन्माच्या निमित्ताने. ते जसं त्याला पाळणा म्हणत आहेत तसंच आपण सुद्धा त्यांना पाळणा म्हणायचंय. ते आपल्यासाठी आपल्या हृदय मंदिरात वाट बघत थांबलेले आहेत. आजच्या दिवशी काय वाट बघत आहेत की गीतेच्या म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गीतेच्या आधारे एका बाजूला आध्यात्मिक उन्नती, ऐहिक उन्नती, सामाजिक उन्नती आपण साधून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेत आहोत किंवा नाही. आपल्याला लाभलेल्या परमपूज्य आई श्री कलावती देवी ह्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा नाही. आणि तो प्रयत्न करताना आपल्या जन्माचं सार्थक करून घेणार आहोत की नाही, का आया वैसा गया अशीच आपली स्थिती होत आहे, ह्याची ते वाट बघत आहेत. कुठे बसून? आपल्या हृदय मंदिराच्या पाळण्यात बसून. मग आज म्हणजे येणाऱ्या कृष्णाष्टमीच्या निमित्ताने आपण त्यांना प्रॉमिस करायचंय आणि त्यांना आपण आपला सखा, सर्वस्व, गुरु मानायचे, त्यांच्याशी नातं जोडायचे आणि त्यांनी जे काही आदर्श समोर ठेवलेले आहेत त्यावर चालून आपल्या जीवनाची यशस्वीपणे वाटचाल करायची आणि तशी करण्याची सद्बुद्धी त्यांनीच आपल्याला द्यावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.
बाळा जो जो रे जो जो रे घनश्यामा कृष्णा रे बलरामा बाळा जो जो रे जो जो रे गोकुळी अवतार गोकुळी जन्म हा घेतला परब्रह्म ते जाण तयाच्या चरणी शरण एका जनार्दन बाळा जो जो रे जो जो रे घनश्यामा कृष्णा रे बलरामा बाळा जो जो रे जो जो रे गोपाल कृष्ण राधा कृष्ण